नाही आपल्यासारख्या सामान्य जीवाला काय करणार नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी सावता तो धन्य, तयाचे महिमान कडेन काही. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलाय. पुढील चिंतन पुढील भागात आपण आपल्या चिंतनात मांडू. विठ्ठल 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 अभंगाचे चिंतन मी नंतर मांडणार आहे. कसं आहे काय माहिती आहे का, इथं पंचपदी होते तरी कोणी थांबत नाही, 2-3 डोका बसेल राहतात. म्हणजे पहिलं काही महत्वानं नाही बा असे म्हणणं बाई राहणार. म्हणून मी शेवटी सांगणार, ज्याचं मी चरित्र सांगणार आहे ना जायपर्यंत उतरायचं आहे. म्हणून मी सरती सांगणार शेवटी लय तरी जास्त तू कर, आणि तेच महत्वाने आहे ना. ते प्रसादले तर चालणार वैगी सावता माडी पुण्य देते. म्हणून पण आपल्याला तो डोक्यात उतरून हृदयात उतरायचं आहे. म्हणून मी त्याचं जे चिंतन आहे सरती शेवटी मांडणार आहे. या अभंगाचे चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्ताचे आद्य कर्तव्य असते. गेल्या 2 वर्षापासून श्रीराम बंदी मंडळ कोंढावळ कीर्तनकाराच्या साथीला जात असताना आम्ही तिथं अभंग, काही पाठ असतील, काही दृष्टांत असतील, काही सिद्धांत असतील ते लक्षात घेतले. आणि आमच्या सर्व सहकार्याने म्हटलं की आपण एखादा कीर्तनाचा सराव करू. मी मोठा कीर्तनकार नाही बरं, सराव करू, ट्राय करू. आणि ते आपला लोक ट्राय करायला काय हरकत नाही, समजली की आपण सराव करू. म्हणून माझ्या सर्व सहकार्यांनी, खास करून आमच्या अध्यक्ष साहेबांनी, मी तर केली तू बरं आहे. म्हणून आजचे जे कीर्तन आहे हे आमच्या सर्व सहकार्यांनी झालेले. म्हणून प्रथमतः मी त्यांचा खूप आभारी. कारण काय माहिती का, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. त्यांनी आज संतांचे चरित्र बोलण्यासाठी एक संधी दिली मला. या संधीचं मी सोनं करणार, हा मला गोल्डन चान्स दिलेला आहे. कारण मज पामराचे काय थोरपण, या माणसाचं, या प्रभूंचे, संतांचे चरित्र सांगणं म्हणजे काय सोपं नाही. परंतु माझ्या यथामतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. दुसरं असं की या सावतामाडी पुण्यतिथी साजऱ्या कुठून आणि कशी झाली. हरिभक्त पारायण पांडुरंग भिकामाडी यांच्याकडे छोटेखानी भजन व्हायचं आणि सकाळी सांगता व्हायची. थोडीशी क्रांती झाली, काही लोकांनी पुढाकार घेतला आणि गावामध्ये भंडारे चालू झाले. ही पहिली क्रांती. आणि दुसरी क्रांती, एक सावताबाबांचं मंदिर झालं ना, ही सर्वात मोठी क्रांती. म्हणून यांच्यासाठी सर्व टाळे झाला पाहिजे. कारण काय माहिती का, मी सर्वांचं नाव घेणार नाही. पहिलंच कीर्तन भाऊ, नंतर तारखा भेटत नाही. म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी जी मेहनत केली, ज्यांनी पहिल्यापासून सावतामाडीची पुण्यतिथी साजरा करत आहेत, संजीवनी समाधी सोहळा साजरा करत आहेत ते पण, आणि हे मंदिर बांधकाम कडून पैसे लोकवर्गणीतून घेतले आणि पायपीट करून सर्व या लोकांनी हे मंदिर उभं केलं ना, हीच सर्वात मोठी क्रांती. म्हणून यांच्यासाठी अजून जोरदार टाळ्या झाला पाहिजे. म्हणून यांनाही माझा आभार, यांनाही माझा साष्टांग नमस्कार. आणि समोर बसलेले माझे मातृतुल्य, माझ्या पिताच्या वयाचे असतील बाबांना, तुम्ही मला सांभाळून घ्या. तुम्हाला 3 पोरे होती, 4था धरल्या, 5वा होती, 6वा 7वा धरल्या, पण धरल्या. आणि मला मातृतुल्य मायासारखा ज्या बशील ती मायवन असं गाणं आहे, पदरमा जाकलेस माय तसे ताना, थकेल बागेल कुणी दरबार माऊना. म्हणून तुम्ही मला पदरमाल्या. आणि म्हणा बहिणीसारख्या, म्हणजे माझ्या बहिणीच्या वयाच्या असतील त्यांना एकच विनंती की लाडका बहिणीचे 1500 माझ्या खात्यामध्ये टाका. म्हणजे मला सांभाळून घ्यावं. तसेच माझ्या गावातील तरुण वर्गाचा मला हेवा वाटतो. माझ्या गावातला तरुण हा होतकरूनी कष्टाळू आहे. इतर खेड्यामध्ये मी पण पाहिले चालू आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या गावचा तरुण याच्या प्रगती ना, याचा शिल्पकार आहे. कुणी काही म्हणू, आतेपाटा दोत्र्या बनवू घ्या. म्हणून माझ्या तरुण वर्गालाही नमस्कार. तसेच आमचे सोनू दादा साऊंड सिस्टीम वाले,
त्यांच्या नावामध्ये सोनं नाव आहे, नाव सोनू लपलेलं आहे मनावर. काही पण संताप करा मग तुम्ही महाराज म्हणे तपासली बोलणार नाही म्हणे. काय सांगू भेंडी काल झालो तुम्ही संताप करेल मध्ये तुम्ही अन्नाचे तर आमले मारा तर चाल जाईल. अरे या माणसाच्या नावातच सोनं दडलेलं आहे. यांच्या साऊंड सिस्टीमची किमया मध्य प्रदेश गुजरात सर्वकडे चालू आहे. म्हणून त्यांनाही आभार आणि आमचे गुरुतुल्य विनेकरे दादा यांनाही माझा साष्टांग नमस्कार. कारण काय माहिती का बट तांदूळ लावणे पडी पहिलंच कीर्तने नंतर सुट घ्या तरी चालेल. मग या सर्वांच्या चरणी मी नमस्कार करतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 खर तर या गावाचे पहिला इतिहास पाहिला ना खूप वाईट होता. खूप वाईट होता ना तर ते मी माझ्या शब्दात मानलेले. ते कसं पश्चिमेला बसले राम दक्षिणेला ते महादेव. पश्चिमेला बसले राम दक्षिणेला ते महादेव. शादा तालुक्यात हाय असं कोंडावड गाव. शादा तालुक्यात हाय असं कोंडावड गाव. न पोटाला भाकर न पियाला होत पाणी. न पोटाला भाकर न पियाला होत पाणी. संतांची ही कृपा हाय देवाची मेहरबानी. हाय संतांची कृपा हाय देवाची मेहरबानी. गावात लक्ष्मी नांदते कसं झालं गाव. साधा तालुक्यात हाय असं कोंडावड गाव. साधा तालुक्यात हाय असं कोंडावड गाव. साधा तालुक्यात न पोटाला भाकर न मिळे पियाला पाणी. झाली संतांची ही कृपा हाय देवाची मेहरबानी. गावात लक्ष्मी नांदते गावात लक्ष्मी नांदते कसं छानदार गाव. शादा तालुक्यात हाय असं कोंढावड गाव. या कोंढावड गावाच्या बाबतीत म्हटलं की आपल्या या वर्षा गावामध्ये 3 सांप्रदायिक भजनी मंडळी. पारमात्रिक दृष्ट्या कोंढावड गाव श्रीमंत आहे. 3 सांप्रदायिक भजनी मंडळी. एक आहे ज्येष्ठांचं सावता भजनी मंडळ. आणि खरं म्हणतो की मी आनंदा महाराजांचा शब्द खरा होईल असं मला वाटतंय. कारण आनंदा महाराजांनी मला 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तू आळंदीला जाण कीर्तनकार हो. पण तर चुकाय गो मी काय करतो. दुसरं आहे श्रीराम बंदी मंडळ. तिसरं आहे जय मल्हार बंदी मंडळ. तसं 4थं बंदी मंडळ पण तयार होते. आमचे मनोहर महाराजांचा मुलगा केदारेश्वर उत्कृष्ट तबला वाजतो दारेश्वर. तसेच आमचा समाधान भाऊचा मुलगा पप्पू भाऊ वायरमन आहे ना त्यांचा मुलगा असेल. तसेच चतुर्भाऊ जेव्हा मी बारदेला गेलो ना वारीला ते गौडणी म्हणायचे भावगीत म्हणायचे. ही 4थी पिढी आपली सांप्रदायिक मध्ये. तसेच आपल्या मंदिराला लागून स्वामी समर्थाचं मंदिर आहे. स्वामी समर्थांचा जाप चालतो. राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जमान्यातलं शिवालय आहे. तिथे यथामतीप्रमाणे ज्यांच्या बुद्धीप्रमाणे भक्ती चालू आहे. तसेच गीतेचा संदेश घेऊन जाणारे दादांची अनुयायी स्वाध्याय परिवार आहे. या गावाला धन्यता जेवढी द्यावं ना तेवढी कमीची. विठ्ठल विठ्ठल खर तर वारकरी संप्रदाय 7.5 वर्षाचा पूर्वीचा जुना वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये एका जातीची मक्तेदारी नाही.
18 पगड जाती या वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट आहेत. परंतु एक अभिमानाची गोष्ट आहे की कमीत कमी 60% लोक ही माडी समाजाचे आहेत. म्हणून तर गावोगावी सावता माडी यांचा समाधी संजीवनी सोहळा साजरा होत असतो. सावता माडींचा समाधी संजीवनी सोहळा गावोगाव साजरा होत असतो. म्हणून हा जो वारकरी संप्रदाय एवढा बळकट आहे, संत बहिणाबाईंनी यांची ती इमारत तयार करून टाकली. अशी इमारत तयार केली ना की त्या इमारतीला तडे जाणार नाही आणि वरचा कडसही कोसळणार नाही. संत कृपा झाली इमारत फडाली, ज्ञानदेव रचिला पाया मग उभारले देवालया. ज्ञानातयाचा किंकर मग त्याने केला हा विस्तार. तुका झाला तस करा सावकार. बहिणीबाई म्हणते बहिणीबाई फडकते ध्वजा निरूपण बहिणाबाईंनी एवढी बळकट इमारत तयार केली ना की जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जो पाया आहे तो एवढा खतरनाक आहे. कितीही भूकंप आले ना त्याला तडे जाणार नाही. आणि वरचा जो कडस आहे ना कोहिनूर येणार आहे, त्याला कधी कलंक लागणार नाही. अशी इमारत जर तयार केली असेल तर एका संतांनी एका महान भावाने विचार केला की आपण संप्रदायाचा मुखवटा तयार होईल का. मी तेवढा महान नाही असे मनात म्हटले, परंतु करून पाहू तयार. मुखवटा म्हणजे नेमकं काय. मानेवरचा भाग असतो मुखवटा. मग या मुखवटामध्ये पहिल्यांदा मुखवटा काढत असताना चित्रकार जो असतो, प्रोफेशनल चित्रकार, डोळ्यापासून सुरुवात करत असतो. खरं तर डोळे हे ज्ञान देण्याचं काम करतात. डोळ्यापासून आपले 80% ज्ञान हे डोळ्यापासून मिळत असते. म्हणून आपण प्रथमतः डोळ्यांचा विचार करू. या सकल विश्वाला ज्यांनी ज्ञानामृत पाजलं, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. केवढं ज्ञान असेल, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. एवढे अगाध ज्ञाने या सकल विश्वाच्या मानव जातीला कृत्य केलं. कारण 80% जर ज्ञान डोळ्यापासून मिळत असेल ना. अरे 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता ही संस्कृत भाषेमध्ये होती. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते कठीण होतं. परंतु या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचे मराठीत रूपांतर केलं आणि ज्ञानेश्वर नावाचा ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरी पोहोचला आणि प्रत्येकाला अगाध ज्ञान झालं. जर गीतेचे ज्ञान मिळत असेल तर स्वाध्याय परिवारामध्ये गीतेचे ज्ञान सांगितलं असतं. तूच तुझा शिल्पकार आहे. दादाजींच्या या कार्यामध्ये प्रथमतः मी म्हणतो ना की गीतेचे ज्ञान जवळजवळ संस्कृतमध्येही मिळतं आणि मराठी भाषेतही मिळतं. म्हणून या सकल विश्वाच्या मानव जातीसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत रूपांतर केलं. म्हणून तुमच्या आमच्या सामान्य जनतेला, सामान्य माणसाला ही गीता ही ज्ञानेश्वर कळली. नंतर आम्ही याला कळलं नसतं, कारण आमची भाषा ही संस्कृत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज डोळे ज्ञान देणारी मूर्ती म्हणून तिथं आपण मुकुट्यावर डोळ्यांची भूमिका ही स्पष्ट बसते. आलं का लक्षात. डोळ्याचं काम 80% ज्ञान मिळतं. ज्ञानाची ज्ञानगंगा वाहणारे आमचे ज्ञानोबा आहे. त्यांनी आम्हाला ज्ञान दिलं म्हणून आम्ही मुकुट्यावर त्यांची डोळ्याची भूमिका घेतली. का डोळे हे 80% ज्ञान भेटलं म्हणून मुकुटाला डोळ्यांची भूमिका. आता दुसरं पाहू आपण.
दुसरं आलं मुकुट्यावर तोंड. तोंडाचं काम काय? प्रचार आणि प्रसार करणे. संप्रदायाचा प्रसार आणि प्रसार करण्याचा एकमेव आपला प्रसार मंत्री संप्रदायाचा संत नामदेवराय होते. संत नामदेवरायांनी आपल्या पायाची पायपीट करून, तेव्हा काय व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कुणाला माहिती पडणार नाही, परंतु आपल्या पायपीट करून सारा महाराष्ट्र पिंजला आणि आपले संप्रदायाचे अनुयायी गावोगावी तयार केले. प्रचार आणि प्रसाराचं काम नामदेवरायांनी केलं. आपण जात नाही, आषाढी एकादशीच्या वारीला जात नाही, त्यावेळेस आंध्राच्या दिंड्या, कर्नाटक असेल, तसं तुमचे गुजरात असेल, मध्य प्रदेश इत्यादी राज्यातून येणाऱ्या दिंड्या आणि तिथं असंख्य भक्तांचा मेळा, तेव्हा कळतं अरे खूप मोठा संप्रदाय आहे, तेव्हा कळतं. म्हणून या नामदेवरायांनी प्रसार आणि प्रसाराचं काम केलं. आणि नामदेवराय कोण? अरे ज्या माणसाच्या हातानं देव जेवावा. हा नानाची फिरताठतो गोरवाची फुले राखिलो. हा नानाची फिरताठतो गोरवाची फुले राखिलो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा वाणी तामानिता राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर दाखवतो. अहो पुत्र बी आपल्या हातून भाकर खात नाही. का खात नाही? यो मागे दन का तो कशाला येतो? यो पुत्र येणार आहे का? आपण काठी घेऊन भाकर टाकतोय, आपल्या मनात भाव नाही, तर पुत्र येणार आहे का? अरे ज्या माणसाच्या हातून नैवेद्य काढला, अरे त्यांचे वडील बाहेर गाव गेला असताना की देवा माझे वडील माझ्यावर रागवतील, तुला नैवेद्य खावार लागेल. अरे हा बाल हट्टा पायी पांडुरंगाने विठ्ठलानं तो नैवेद्य खाल्ला. एवढा पॉवरफुल, एवढा त्यांच्या वाणीचा प्रभाव होता. अरे तुमच्या आमण्याच्या वाणीचा प्रभाव काय असेल त्याने बरं का गलिमा फिरतं त्या संतने बरं. या संत त्या काय करतं? माणूस राय का तेरा स्वभाव बहुत अच्छा है, तेरे घर गया नहीं, किसके घर चा पिया नहीं, तेरे घर माया. त्याने बरं का. आणि बहिणीचे काय? बहिणीचे चुट्या बरोबर काम एक नंबर. तू बहुत काम करती, तेरी सासू तेरे को ध्यान नहीं करती. त्याची टेक्निक, त्या संतांची टेक्निक किरणाने बहु झालेला लगाती. या बाया बितल्या इतक्या भोया बाहेर राहते ना, नाही चाललं काम. इथली जर कधी असं सांग बस मग काय चिटा तिने काय माझ्या 3-4 वाटी जाते गली गली त्या संतने बरं. संत कोल्हे म्हणतात अरे जो विज्ञान का उपयोग करके लोगों को भ्रमित करते हैं, जो विज्ञान का उपयोग करके लोगों को भ्रमित करते हैं उसे पाखंडी कहते हैं, और जो विश्व के कल्याण के अपने आप को समर्पित करते हैं, विश्व के कल्याण के लिए अपने आप को समर्पित कहते हैं, उसी संत कहते हैं. ओ कुंदन के संग लागले तेरी अखी भले की संतन के संग मारे, तेरी अखी बनेगी अंतनी बनेगी, तेरी बिगड़ी मारेगी अखी बनेगी, तेरी बिगड़ी मारेगी, अखी बनेगी तेरी बिगड़ी मारेगी, अखी बनेगी तेरी बिगड़ी मारेगी. अंदर के संग लागले तेरी अखी बनेगी, अंदर के संग लागले तेरी अखी बनेगी. एवढा त्यांच्या वाणीचा प्रभाव होता, एवढा त्यांच्या नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा महिमा संतांचा, नोहे हा महिमा संतांचा, नोहे हा सामान्य
महिमा संतांचा नोहे हा समाने महिमा संतांचा नोहे हा समाने महिमा संतांचा नोहे हा समाने महिमा संतांचा नैवेद्य मूर्ती देवी हाताचा नैवेद्य मूर्ती देवी नोहे हा समाने महिमा संतांचा नोहे हा समाने महिमा एवढंच नाही महाराज, त्या नामदेव महाराजांना कीर्तन करावं आणि देवानं नाचावं. ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. ओ नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग. नाचता नाचता देवाचा पीतांबर मिळाला. नाचता नाम देव मिळाला. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग. एवढा त्यांच्या वाणीचा प्रभाव. आताचे एज्युकेटेड झालेले मुलग जे असतील थोडं सुशिक्षित झालेले काय बी चुत्या बनवतो तुम्ही. देवना मग नैवेद्य काय अरे बांगा आम्ही नाही चुत्या बनवणार नव्हतो. अरे एकदा औंढा नागनाथाला जाऊन पहा. संत नामदेवराय रोज कीर्तन करायचे. एक दिवशी त्या मंदिरामध्ये भटानं नकार दिला की तुम्ही शूद्र जातीचे आहेत, शिंप्याच्या कुडी जन्मला, तुम्ही शूद्र आहेत, तुम्ही इथं कीर्तन करू शकत नाही. नामदेवराय नाराज झाले, निराश झाले, परंतु कीर्तन करायला सोडलं नाही. त्याने डायरेक्ट मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करायला सुरुवात केली. चालू झालं विठ्ठल विठ्ठल, सर्व देवी देवता आले. अहो काय सांगावं तुम्हाला, डायरेक्ट मंदिराचं तोंड त्यांच्याकडे. फिरवलं देऊळ जगी माझी साथे. फिरवलं देऊळ जगी माझी खाते. फिरवलं देऊळ जगी माझी खाते. देवाच्या हाती दूध प्याले. मूल प्याले नामदेवाची दूध प्याले. नामदेवाची दूध प्याले. फिरले जग माझे गाते. फिरले जग माझे गाते. महाराज प्रत्येक शिवालयाचे तोंड ही 12 ज्योतिर्लिंगाचे पूर्व दिशेला तोंड आहे. महिला मंडळाला पूर्ण माहिती आहे, थोडं कमी माहिती होणार पण महिला मंडळाला पूर्ण माहिती आहे. पूर्व दिशेला शिवालयाचं मंदिर असतं, परंतु औंढा नागनाथाला उलट आहे. प्रत्येक मंदिराचं तोंड हे पश्चिमेला आहे. कशामुळे? वाणीच्या प्रभावामुळे. त्याच्यावर एवढी वाणीची ताकद होती की स्वतः पांडुरंग कीर्तनात नाचला. नाचता नाचता देवाच्या गडला पितांबर, गडला पितांबर देवाचा गडला पितांबर, गडला पितांबर देवाचा गडला पितांबर. नाचता नाचता पितांबर गडला. जसे नामदेवराय करायचे तसे भगवंत करायचे. नामदेवरांना टेन्शन पडलं, रोजनं कीर्तन रोजनं पितांबर सुटी लफडा होई. नामदेवरांनी काय करायचे माहिती का, जसा त्यांचा रुमाल खांद्यावर होता त्यांनी हा रुमाल कमरेला बांधला. तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये रुमाल बांधण्याची पद्धत आली महाराज. कारण काय, बेधुंद झाल्यानंतर काही होऊ शकतं. पितांबर सुटला, त्यांनी शेलाकाला बांधला. कारण काय की रोजचं कीर्तन आहे असं चालणार नाही, असं नामदेवरांच्या वाणीचा प्रभाव. अहो त्यात असं एवढंच नाही,
फक्त महाराष्ट्र पुरतं मर्याद नाही, थेट पंजाबपर्यंत पोहोचले ते. पंजाबपर्यंत आजी वारकरी संप्रदायाचे आपले अनुयायी आहेत. खोटं नाही हा. शीख धर्मांच्या गुरु ग्रंथ साहेब याच्यामध्ये संत नामदेवरायांची पद आहेत, काही अभंग आहेत. काही पद आहेत, काही अभंग आहेत. ते नामदेवरायांचे अभंग त्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये समाविष्ट केले आणि त्या अभंगाला नाव काय दिलं? नामदेवराय की बाणी. आजही त्या अभंगाचं पाठन चिंतन चालत असतं. असे ते नामदेवराय. म्हणून नामदेवराय आपले प्रसार आणि प्रसार मंत्री झाले. हे मुकोट्याचा दुसरा भाग. विठ्ठल 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 आज दुर्दक शर्करा योग असा आहे की आज नामदेवरायांची सुद्धा पुण्यतिथी आहे. आता तिसरा भाग पाहू आपण. नाक. परमार्थाचे मुख्य अधिक, मी नाही सांगता, एकनाथ महाराजांनी व्याख्या केली. परमार्थाचे मुख्य अधिक निरपेक्षता तेच नाशिक. म्हणजे आपण मुखोट्याला नाक कोणाला म्हणू? मुखोट्याचे नाक संत तुकाराम महाराज. नाक आहे म्हणजे काय? संत तुकाराम महाराज म्हटलं की वैराग्य आणि भक्ती. या संत तुकारामाला आपण मुखोट्यामध्ये नाकाची भूमिका देऊ. नाक कसं असावं? धारदार. कसं असावं? धारदार. बाकी कशी राहा? दाखलं राहा. नाक असं असावं निंबू चिरावा, खस करीन पावशीन काम नाही. म्हणून एवढं उंच नाक आहे वारकरी संप्रदायात तुकाराम महाराज. नाक कसं असावं? धारदार. पण 12 महिना दार नाही पाहिजे बरं. धारदार. 12 महिने धार चालणारं नाक नको. संत तुकाराम महाराजांच्या मनात आलं की या विश्वातील मानव जातीचं जर कल्याण करायचं असेल तर काय करावं लागेल? फक्त एकच आहे, या मानवाने जर वासना सोडली ना तर सुखी होईल, समाधानी होईल. आपण फक्त काम वासना पकडतो. काम वासना नाही हो. वासना म्हणजे दुसऱ्याची वस्तू घेणे. यानं लिटाक तुम्ही. ही जर जोपर्यंत माणूस सोडत नाही वासना तोपर्यंत कधीच आपण सुखी होऊ शकणार नाही. जर वासना सोडली तर आपण स्वर्गाचं सुख प्राप्त करू शकतो आणि वासना नाही सुद्धा नरकात जाऊ शकतो. कारण वासना एवढी खराब आहे. अरे वासना वड्याड गाय गड्यानो, वासना वड्याड गाय, वासना वड्याड गाय गड्यानो, वासना वड्याड पडावा पाय, गीता हनून पडावा पाय, वासना वड्याड गाय गड्यानो, वासना वड्याड मुकुटा तयार झाला. आता आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. अभंगाच्या चिंतना वरताना आपण एक लक्षात घेऊ. आज दुग्ध शर्करा योग असल्यामुळे आपण नामदेव महाराजांबद्दल बोलू. आता सावता महाराजांबद्दल. एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे कर्मप्रधान. माळियांच्या वंशी सावता जन्मला, पावन तो केला वंश त्यांचा. असे लोक वंश पावन करतात पण जे दुराचारी आहेत, चहाडी चुगली करणारे लोक आहेत आणि परत लबाडी करणारे लोक आहेत, हे कधीच आपल्या वाड्या वडिलांचं नाव वंश उद्धारू शकत नाही. म्हणून वंश कोणी उद्धारला? सावता माळीने. म्हणून वंश उद्धारायचे 3 आपण घटक पाहू. ज्यांनी वंश उद्धारला. कोण उद्धारू शकतो? जो संतांची सेवा करतो, जो नामस्मरणात मग्न राहतो आणि व्यवहारात गृहस्थाश्रमात राहताना व्यवहार चांगला असतो, तो माणूस वंशाचा उद्धार करू शकतो. असे आपले त्या 3 गोष्टी असताना 3 गोष्टी आपल्या अरणभेंडीच्या संत सावता माळी यांच्यामध्ये होता. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत एकनाथ महाराजांनी म्हटलं की पावन तो केला वंश त्यांचा. या अभंगाच्या पहिल्या चरणात
ज्यांच्या ते तिन्ही प्रकारचे गुण आहेत ते सावता माडी त्यांनी माड्याचा वंश उतारला. एवढी काय भक्ती असेल, एवढं काय उपकार असेल त्या देवावर की सावताच्या मड्यात काम करावं. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात अभंग थोडा किचकट आहे बोलायला आणि मुद्दाम घेतलाय तुम्ही अभंग का. प्रत्येक ठिकाणी आपण धन्यत वारवणे ऐकत असतो. सावतामाडी कुठले, आता मी सावतामाडीच्या चरित्राकडे जातोय. कारण काय माहितीये का, सावतामाडी कडनं आपल्याला महत्वाचं आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानामध्ये औंधे त्यांचं गाव, मूळ गाव त्यांचं औंध आत्याचं. परंतु काही आक्रांतांनी, काही परकीय आक्रमणाने सावतामाडींनी पलायन केलं अरणबेंडीला. त्या अरणबेंडीमध्ये दैवू माडी नावाचे निष्ठावंत वारकरी होते. पांडुरंग भगवानचे निस्सीम भक्त होते. 4 वाऱ्या ते नेहमी करायचे, आषाढी कार्तिकी एकादशी, त्यात वयाच्यात महिन्याची वाऱ्या सुद्धा करायचे. अशा या दैवमाडीच्या भक्तीला पाहून की देवा माझ्या वंशाला पुत्र व्हावा म्हणून त्यांच्या वंशाला परसोबा आणि डोंगरोबा अशी 2 मुलं झाली. डोंगरोबा आणि परसोबा. डोंगरोबा विरक्त होते, ते तीर्थयात्रेला गेले, कधी परत आले नाही. सावताबाबाचे काका. त्यानंतर परसोबा अरणबेंडीला आले. अरणबेंडीवर ते भगवंताकडे गेले की दैवमाडी थकले की बाबा आता मी थकलोय, आता ही वारीची पताका मी तुझ्या खांद्यावर देतो. काही दिवसाने दैव गमन झालं. त्यावेळेस जे परसोबा आहेत त्यांचं लग्न नंगीताताई, सावता बाबांच्या आईचं नाव नंगीताताई, अशा प्रकारे त्यांचे एकदम जबरदस्त माडियांच्या वंशी जन्मला. सावता जसं माडियांच्या जे काम आहे ते चांगले एकदम पारमार्थिकपणे करत असतात. सावता माडींचा गुरु नाही, माझा विठ्ठलाचा ऐसा प्रेमभाव आपणच देवगुरु होय. सावता बाबांचा गुरु नाही. सावता बाबा ध्यानस्थ बसताना त्यांना डायरेक्ट पांडुरंगानं दर्शन दिलं. विश्वात्मक रूपाचं दर्शन झालं. त्यांना जडीस्थळी भगवंत दिसू लागला. कांदा असेल, मुडा असेल, प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसू लागला. म्हणजे विश्वात्मक. आ मोठ ही विठ्ठल, बैल ही विठ्ठल, झाडावरचे रागो मैना, बयते ही विठ्ठल. म्हणजे झाडा मोठा मध्ये त्याला विठ्ठल दिसू लागले. एवढे ते विश्वात्मक दर्शन झाले. हा अभंग घेण्यामागचं कारण एक आहे, सावता माडींचे अभंग सहित कमीत कमी 50 अभंग आहे. पण काय आपल्याला काय माहिती आहे, धन्य ते अरण, रत्नाची ठिकाणं, जन्मला वैगे, 3 अभंगाच्या वरती जर 4थं कोण बोलत असेल ना त्यांना पाय पडली तुम्ही. 4था अभंग कोणी बोलत नाही. का बोलत नाही? अरे या वारकरी संप्रदायात लोकांनी त्या अभंगाला उजव्यात आणले पाहिजे, त्यांना चाली लावल्या पाहिजे. अरे वारकरी संप्रदायामध्ये त्यांना चाली लावल्या पाहिजे. 50 अभंगामध्ये असताना महिपती महाराजांनी त्यांचं चरित्र वाङ्मय लिहिलं. काही लोकांनी जाळून टाकलं होतं त्याला. का? ते वाङ्मय जर वाचलं की सावता बाबांसारखा महात्मा या कुणाला जन्माला येईल म्हणून लोकांनी ते वाङ्मय चाललं. परंतु जे काय आहे ते वाङ्मय असेल, जे चरित्र असेल, ते अभंग असतील, आपल्या वारकरी संप्रदायाने ते बोलले पाहिजे. नाही ते 3 अभंग म्हणा 4था कोण लिहित नाही. काय अर्थ आहे? तर ते काय असतं माहिती का, सावता माडी कळायला पाहिजे.
जय 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 सावतामाळी चालणार कर. अरे पण सावतामाळी करता येईल, पण सावतामाळी ते समजिल्या. नुसतं काय प्रसाद खाणं नाही, सावतामाळी डोक्यात घालून हृदयापर्यंत उतरवायचं आहे. एकदा वारकरी संमेलन भरलं आळंदीला. सर्व संत म्हणता आले, सर्व संत म्हणता आले. त्यावेळेस नामदेवराय पण आले की नामदेवरायांना थोडा अहंकार होता. सर्वजण पाय, नामदेवरायांचे सर्वजण पाय पडले. ज्ञानेश्वर महाराज असे सर्व संत मंडळी पाया पडली, पण मुक्ताबाई पडत नव्हती. निवृत्ती महाराज म्हणतात, मुक्ताबाई पाय पड. मी नाही पडणार. अखंड देवाला, अखंड जयाला देवाचा शेजा कार्य अंकार बरा नाही. यांचे अंगी अंकार आहे, मी यांच्या पाया पडणार नाही. आणि खरं का सांगू का तुम्हाला, कोण पाया पडत नाही लोकांचे जास्त लक्ष असतं. किती म्हणा कंबर वाटणे नाही, मला का मुडी जातं का कंबर तिनं, म्हणजे जो पाया पडत नाही त्याच्याकडे जास्त लक्ष असतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणतात की मला अहंकार झालेला आहे, मी पूर्ण नाही, परिपक्व नाही. तुम्ही पूर्ण नाही, मग घ्या की परीक्षा. त्यांनी परीक्षा घेतली. सावता बाबा म्हणे तुम्ही वरिष्ठ, तुम्ही सांगा. अरे मला सांगण्यापेक्षा मडकं गाडगत पक्क की कच्च ते गोरा कुंभाराला माहिती. पंक्तीने बसले, थापटलं. नामदेव महाराज मी सोलापूरना, तुम्ही उष्णा मला बादना जोडी जोडीचे वशाला या काय भांडावा ना तडे वशाला लागे ते. असं थोपटलं. रामदेवला रडू लागले आणि देवाजवळ गेले की देवा सांग, मी तुझा लाडका भक्त आहे. नाम्या संगे देवाचा ओढा, नामा संगे पांडुरंगाचा ओढा. प्रेमे वेडा केला पांडुरंग, पण प्रेमाने वेडा केला होता पांडुरंग. पण तरी सुद्धा पांडुरंग म्हणे तुना टाया नाही मना आलं भक्तसे. काही बी म्हणजे काही बोलता तेव्हा तुम्ही, असं चालणार नाही. मी तुमचा श्रेष्ठपती जका आपण सुप्रेस घेऊ, म्हणजे लपाछपी घेऊ. तिथून पळाले आपल्या भाषेमध्ये, तिथून जा मला शोधून काढ. देव म्हणतात, अरे कार्यनाम्या जातो म्या पडूनी, पाही मज धोंडुनी मज लागी. की नामदेवरा मी पडून जातो, शोधून पहा मला. देवा माझ्या सोपं आहे, लगेच शोधून काढणार मी तुम्हाला. काय झालं माहिती का, त्यांच्या ज्या माळा होत्या त्या खुणा करत करत देवबा तिथे आले. आणि कुठं आले देव, सावताच्या रानात. संसारी असून जीवनमुक्त भक्त, संसारी असून जीवनमुक्त भक्त धावत आला त्याच्या भेटी. संसारात असून जीवनमुक्त भक्त कोण होते माहिती का, संत सावता माळी. संसारात असून त्यांनी परमार्थ साधला. परमार्थ साधून काय विचारावं, कर्मप्रधान भक्ती होती त्यांची, कर्मभक्ती. कर्मावर खूप विश्वास होता त्यांचा. मग काय झालं, तिथं भगवंत पोचले की मला नामदेवा सॉरी सावता बाबा की मला लपो रे बाबा. दावत आला तुझ्या भेटी, चोर लागले माझ्या पाठी. काय बोले, धावत आलो तुझ्या भेटी, चोर आले माझ्या पाठी. सावता बाबांना बोध झाला, हा चोर. अरे त्रिभुवनी चाली याची सत्ता, आणि हा कसला चोर, हा चोराचा चोर, पुराण प्रसिद्ध चोर. कारण माहितीये का, सावता बाबा जे पांडुरंग विठ्ठल भगवंत आहेत ते कृष्ण भगवानचे अवतार आहेत. गोकुळ होणे झाला येता, म्हणून सावता बाबा सामान्य नाही. सावता बाबा सामान्य नाही. त्रेतायुगातील जनक होते आणि द्वापार युगातील पेंद्या होते, बरोबर. द्वापार युगातील पेंद्या होते. म्हणून ज्या वेळेस सावता बाबांची वडिलांनी त्यांना विनंती केली की देवा माझ्या पुत्र वंशाला पुत्र हरिभक्तला हरिभक्त पुत्र देवा, सावता बाबा झाले. मग त्यावेळेस काय झालं माहिती का, नामदेवराव तिथे गेले. शोधत 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 बरोबर तिथपर्यंत पोहोचले की पांडुरंग परमात्मा की सावतोबा मला लपवा. मग सावतोबाबा रानात, हा माझा ऊस, ही माझी केळी, माझा माझा म्हणजे अभिमान आहे, माझा माझा पायी नामदेवरायापासून पडून आले, माझा पायी नामदेवरायापासून पडून आले, याला पडू द्यायचं नाही. जे काही विडा असेल काय असेल त्याने असं कापलं
आणि आपलं हृदय कापून भगवंताला सामोर साठविला दाता त्रैलोक्याचा दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणेचा जन्मात झाला नामा म्हणेचा जन्मात पडला नामा म्हणेचा जन्मात झाला नामा म्हणेचा जन्मात झाला साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा सावताच्या हृदयात बसे नारायण सावताच्या हृदयात बसे नारायण कृपेत त्या घालून यासन पांडुरंगाच्या कृपेने सिंहासन भगवंत तिथं बसला नामदेव आले काकुर्तीला आले की देवा मला पांडुरंग दाखवा मला वैकुंठीचा देव तेव्हा सावता बाबा म्हणाले नाही हो नामदेवा एवढा अहंकार नको तुम्ही तर गाथ्यामध्ये लिहिलं अहंकाराचा वारा न लागो राजसा एवढा अभिमान बरा नाही एवढा अभिमान बरं काकुर्तीला आले की देवाचं मला दर्शन दाखवा त्यावेळेस पांडुरंगाच्या शेला त्यांना दिसला आणि काढला जसाची बाहेर त्याची वेळा झाला जय जयकार बोला पांडुरंग परमात्मा भगवान की जय सावता महाराज की जय देवाचा जय जयकार झाला सर्व मंडळी आली हे झालं सावता बाबांचं चरित्र परंतु सावता बाबांचा जन्म शैलीवान शके 1172 इसवी सन नाही शैलीवान शके 1172 नामदेवरांचा जन्म शैलीवान शके 1192 ज्ञानेश्वरांचा जन्म शैलीवान शके 1195 आणि निवृत्तीराजा जन्म शैलीवान शके 1197 म्हणजे संत सावतामाडी हे नामदेवरांपेक्षा 22 वर्षांनी मोठे होते म्हणून ते ज्येष्ठ होते म्हणून मी छोटे कानी माझ्या हृदयातलं बनवलेलं एक जो सावता बाबा यांच्यावर गीत आहे ते तुमच्यावर समोर सादर करतोय हा करूया भजन घ्या टाळ हाती करूया भजन हाती करूया भजन घ्या टाळ हाती आज महापुरुषाचे पुण्यतिथी आज महापुरुषाचे पुण्यतिथी आज महापुरुषाची पुण्यतिथी जन्मला अरण्या गावात वैकुंठचा हरी त्यांच्या हृदयात जन्मला अरण्या गावात वैकुंठचा हरी त्यांच्या हृदयात स्वयंभू अवतरले पावसाच्या रानात काम करून मग्न हरीच्या नामात कशी त्यांची सेवा कशी निष्ठ भक्ती कशी त्यांची सेवा कशी निष्ठ भक्ती करूया भजन घ्या टाळ हाती करूया भजन घ्या हा धन्य जन्मला अरण्या गावात वैकुंठचा हरी त्यांच्या हृदयात काम करून मग्न हरीच्या नामात स्वयंभू अवतरले सावताच्या रानात त्यांची सेवा इष्ट भक्ती कशी त्यांची सेवा कशी कर्म भक्ती करूया भजन घ्या टाळ हाती भजन घ्या टाळ हाती नामदेवाला जेव्हा शंका आली ना की मी श्रेष्ठ आहे मग त्याच्या पर एक
नामदेवांना अशी शंका वाटली, सावता श्रेष्ठ असे खाऊ विठ्ठली. नामदेवांना अशी शंका वाटली, सावता श्रेष्ठ असे खाऊ विठ्ठली. हृदयात लपवली हो विठ्ठल मूर्ती, हृदयात लपवली हो विठ्ठल मूर्ती. करूया भजन घ्या ताड हाती, करूया भजन घ्या हाती, करूया भजन घ्या हाती, करूया भजन घ्या हाती. या पृथ्वी तलावावर पाहणारा संत थोडस भजन करूया आणि पुढचं चिन्ह बनले. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, कुमार कुमार जय जय ठोबार कुमार, 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 कुमार, ठोबार 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 कुमार. म्हणून आपल्याला जे समजायचंय म्हणून आपण सविस्तर अशी चर्चा केली की दैवमाडींच्या वंशाला दोन मुलं, परसोबा आणि डोंगरोबा. परसोबाचे लग्न झालं नंगिताता यांच्याशी. तिथं नंगिताताईचं वर्णन केलं आहे. नंगिताताई पुढे जाऊन काय झालं की सावता आपला मळा फुलू लागला, कर्मभक्ती करू लागला आणि तो दिवस आला की शलेवान शके 1217 संत सावता माळी यांनी शलिवान शके 1217 तो सोहळा निर्माण झाला. करून या स्नान उठून या प्राप्त काढी, करून या स्नान यथाविधी, घालून आसन यथाविधी. तो दिवस उजाडला. सावता महाराज समाधीस्थ झाले, समाधीला लागले. समाधीस्थ असताना त्यांचं शरीर तप्त झालं. त्याच्यानंतर पुढे त्यांनी योगाचे मास्टर होते ते, त्यांनी योगा केला, प्राणायाम करून वायुकुंभ केला. त्याच्यानंतर वायू रोखिला आणि वायू रोखल्यानंतर त्यांचे समाधीस्थ झाले. तेव्हापासून 12 शलिवान शके 1217 त्यांच्या संजीवनी समाधानी सोहळा म्हणजे समाधी घेतली. तेव्हापासून गावोगावी त्यांचा हा सोहळा प्रत्येक ठिकाणी होत असतो. खरं तर खरं तर सावता माळी यांचा वंश नाही, कारण सावता माळी यांना 2 अपत्य होते, एक विठ्ठल आणि एक नागोताई. विठ्ठल हे लग्न करण्याच्या वंश नाही. जो वसेकर वंश आहे तो वंश कोणाचा आहे? त्यांच्या मुलींचा आहे. आजही वसेकर जे परिवार आहे जो त्यांच्या वंश आहे, अरणभिंडीला मोठा समाधी संजीवनी सोहळा साजरा करतात. तसेच तुकारामांचे वंश देवकरांना सुद्धा पूर्ण जो कार्यक्रम आहे, पूर्ण जो संजीवनी सोहळा आहे, त्याचा अधिकार त्या देवकर कुटुंबियांना दिलेला आहे. आपल्याला फक्त एवढंच सांगायचं की सावता माळ्यांनी कर्मभक्ती शिकवली की त्या बाबाने कर्म करत जा, हाक मारीत जा. म्हणजे गीतेचा संदेश आहे, काम करीत जा, हाक मारीत जा. कर्मभक्ती त्यांनी सांगितली. कारण आपण कामात देव शोधला पाहिजे. कुणी जर आपल्या कामाला देव शोधलं ना, कामात देव पा, तुम्ही सक्सेस पक्का होणार.
कोणत्याही कामाला कमी मानू नका. जिथं आपण आहोत तिथं धन्य आहोत, जिथं आपण आहोत तिथं बरोबर आहोत. म्हणून काम करत असताना किंवा जसे सावतोबाबांनी कर्मभक्ती केली तसंही आपण आपल्या परीने भक्ती करण्याचा प्रयत्न करावा. खरं तर यथामतीप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे मी तुमच्यासमोर जो काही भावार्थ मानला असेल अभंगाचा, मग काय म्हणतात माहिती, एकनाथ महाराज म्हणतात की हे सर्व जे कार्य भगवंत त्यांच्या घरी करायचा, सर्व कामं भगवंत त्यांच्या शेतात करायचा आणि करत असताना त्यांना जो अडथळा निर्माण व्हायचा की लगबगीने कामं करता येत नसे, तेव्हा त्यांनी आपला जो पितांबर आहे भगवंताने परमात्माने मागं कोसला आणि आपलं काम चालू केले या अभंगाच्या 3रा चरणात. पितांबर कासे कोणी मागारे, पितांबर कासे कोणी मागारे, पितांबर कासे कोणी मागारे, पितांबर कासे कोणी मागारे, पितांबर कासे पितांबर कासे कोणी मागारे, पितांबर कासे कोणी मागारे, सर्व करे निज अंगे, सर्व करे निज अंगे, सर्व निज अंगे, त्याच्या सविहारी कुरकुला गेंगे, त्याच्या सविहारी कुरकुला गेंगे, त्याच्या सविहारी कुरकुला गेंगे, त्याच्या सविहारी कुरकुला गेंगे, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐसा निशियाचा मेरू झाला. तुकाराम महाराज म्हणतात की या सावताबाबाने जो वंश उद्धारला, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा निश्चयाचा महामेरू झाला. असं जर आपण प्रमाण देत असताना आम्हाला स्वामी रामदासांचं उदाहरण आठवतं. निश्चयाचा महामेरू कोण? निश्चयाचा महामेरू बहुत जणांचा आधारू, अकट स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये वर्णन आहे की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला यायचे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लोक जर कीर्तनाला येत असतील तर आपल्यासारख्याचं काय काम आहे? बरोबर की नाही? अरे त्या माणसानं संतांची सेवा केली, त्या शूरवीरांनी संतांची सेवा केली, तसंच भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी एवढं स्वराज्य स्थापन केलं. निश्चयाच्या महामेरू काय म्हणतात की 16 वर्षी स्वराज्याची स्थापना करून ते स्वप्न सत्यात उतरवलं. म्हणून स्वामी रामदास म्हणतात की निश्चयाचा महामेरू बहुत जणांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अरे भवानी मातेचं दर्शन घेऊन, भवानी मातेचं दर्शन घेऊन कुठून शेतूवर पडायचा, भवानी मातेचं दर्शन घेऊन कुठून शेतूवर पडायचा, संगती मावड घेऊन शिवबारण मैदान लढायचा, संगती मावड घेऊन शिवबारण मैदान लढायचा, संगती मावड घेऊन भवानी मातेचं दर्शन घेऊन, भवानी मातेचं दर्शन घेऊन कुठून शेतूवर पडायचा, संगती मावड घेऊन शिवबारण मैदान लढायचा, संगती मावड घेऊन संगती मावड घेऊन लढायचा, संगती
मागे न सरला गड एक एक काबीज करायचा ती मावड घेऊन शिवा रणमैदानी लढायचा. हा अभंग पूर्ण चिंतन जाऊ द्या. अभंग 2 शब्दावर आहे. वंश तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा निश्चयाचा मामेरू झाला. अरे या माडी समाजावर सावताबाबांचे खूप उपकार आहे आपल्यावर. माडी समाज काय आजचा नाही, त्रेतायुगामध्ये अशोक वाटे जांबू माडी नावाचा माडी होता. मारीला जांबू माडी बोनीत राहटीला रामाच्या आरतीमध्ये असेल. परत द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान मथुरेमध्ये आले तेव्हा त्यांच्या रक्षकामध्ये एक माडी. म्हणून आपण आहे ना आयुष्यात आईबापांचे जेवढे उपकार तेवढे त्यांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार. 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 मग निरंतर जागविती मग निरंतर जागविती काय देऊ त्याची भावे उतराय. काय लागू त्याची भावे उतराय. भावे उतराय. भावे उतराय. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय देऊ त्यांची व्हावे उतराय. उतराय करण्यासाठी एकच मायबापांनो संतांची सेवा आणि संतांच्या चरित्राचा अभ्यास. काही लोक म्हणत असतील ते सांगतं नैवेद्य खादा आणि खीर कादी तेच सांगणं पडी. हाय मागणीची पुढे पिढी राही नाही त्यासाठी तेच सांगणं पडी न ते अफजलने आवाज पैदा आहे महाराष्ट्रमा. पुन्हा कधी आण बाकी माझं बाई तेच सांगतं तेच सांगतं. मला एकच सांगा तुम्ही जेव्हा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जातात कुळी बदली जात बदली पण बाप बदलाच का भाऊ नाही. मग या बाप बदलावत नाही. बाप ना चरित्र तेच सांगणं पडी म्हणा दादा म्हटलं का महाराज. मग आपण बाप बदलू शकत नाही म्हणून हे बापांचे उपकार आपल्यावर असंख्य आहेत म्हणून आपण बापांचे उपकार विसरू शकत नाही. का वंशधन्य माडियांच्या वंशी सावता जन्मला. वंशावर गोष्ट आहे की ज्या माणसाने एवढा उद्धारीला वंश माडियांचा एवढा वंश उद्धारीला की ज्या संतांना आहे ना कळत नाही. काय संतांना काय कळत नाही माहितीये का. आपण दिंडीला जावं वारीला जावं काय कीर्तन करावी सगळं करावं पण आपला घर काय देवीस नाही. पण या सावतोबा शेतात काम करत असताना स्वतः विश्वाचा मालक माग काम करावा. माग धावून माग काम करावा. हे संतांना कळत नाही. बरेच संतांना कळत नाही नेमकं काय भाषिक. म्हणून नाथ महाराज म्हणतात या सर्व अभंगामध्ये पूर्ण वंशाचं विवरण करून त्यांना पण कळत नाही धन्य कसे झाले कयाचे महिमान कळेना काही म्हणजे धन्यता कशी भेटली. नाथ महाराज अभंगाच्या 4थ्या तरण्यामध्ये म्हणतात
तया तन मन न करते तया तन मन न करते न करते राजा संग आए बुलबुलाए राजा संग आए बुलबुलाए नया गाने दया समय आना नमरे कोरी नमरे आई राजा परहारे बुलबुलाए राजा परहारे बुलबुलाए दाऊद दादा मगे रावणे दादा मगे काम करे Hare
फुलफुला एका जनार्दने सावधानने या छोट्या कवी कार्यक्रमाला आमच्या रवींद्र महाराज यांना मल्हार भटजी मंडळकडून 201 रुपयाचं बक्षीस भेटलेलं आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. एका जनार्दनी सावता तो धन्य तयाचे महिमानाकडे न काही संतांना त्यांचं महिमान कळलं नाही तर आपल्यासारख्या सामान्य जीवाला काय करणार. सावता बाबांच्या अभंगाच्या विषयी म्हटलं की सावता बाबांचे अभंग कर्मप्रधान अभंग आहे, क्रांतिकारक अभंग आहे, परंतु ते दाबले गेले. म्हणून मी म्हणतोय की नाव घेऊन सांगतोय की अण्णा असतील, बापू असतील, एखादं पंढरपूर जात असताना एखादा वाङ्मय आणा आणि त्यांच्यातून ते अभंग आम्हाला उपलब्ध करून द्या. येडी वाकडी का चालायचं ना, आम्ही म्हणण्याचा प्रयत्न करू. कारण काय आहे माहिती का, सावता फक्त काय असतं, सावता माडी 2-3 टाय कुठे सावता माडी सावता माडी सावता माडी विषय कला. आपल्याला सावता माडी जीवनात उतरून त्याचं चरित्र माहिती पाहिजे ना. मला खरं सांगा, खोटं सांगू नका. एवढे जण बसले, तुम्हाला कधी तुमच्या बापानं सावता माडी बद्दल सांगितलंय का? खरं बोला, 100% खरं बोला, खोटं बोला नाही. कोणी सांगितलं का? अरे धोत्र्यांना जर माहित नाही तर चड्डीवाल्यांना काय माहित राहणार आहे. मग धोत्र्यांनी सांगितलं नाही, मनबाबी सुद्धा सांगे नाही मला. खरं सांगणार मी, नारळी व्यासपीठ गादी. अरे ही शोकांती का आपल्या लोकांची, जे महानपुरुष असतील, असं नाही म्हणत मी सावता बाबांचं, जेवढे काही संत असतील ना त्यांचं चरित्र आपल्या माहिती असणं गरजेचं आहे. कारण हा विश्व, हा जग आहे ना त्यांच्या अभंगावरती चालू आहे. चांगले चांगले शोध वैज्ञानिकांनी जे काढले ना, ठिबकचा शोध आहे ना, आता ते मला सांगता येणार नाही, हा अभ्यास केला नाही. ठिबकचा शोध आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या एका कोणत्या तरी अभंगात एका ओळीमध्ये झालेला आहे. ते लोक जर, वैज्ञानिक लोक जर त्यांच्या अभंगाचे, त्यांच्या ओवींपासून जर कधी काहीतरी सायंटिस्ट काढत असतील किंवा एक शोध काढत असतील तर आपल्यासारख्या माणसाने का काढू नये. मग एवढंच माझं म्हणणं आहे की आपल्या वंशाला कळू द्या, संत कळू द्या. कोणी अजूनपर्यंत सावता माडी सांगितलं नाही, कोणीच काही सांगितलं नाही. अरे एवढे क्रांतिकारक अभंग होते ना सावता माडीचे. नामाची ये बडे कडी, नामाचे बडे न भिवू सर्वता, कडी काळाच्या माथे मारू सोटे. वैकुंठीचा पांडुरंग आणूया, देव आणूया फुकट. मागे बोला ना. एवढी ताकद होती. काय? काळाला नागवण्याची ताकद सावता. नामाचं बट तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो, जास्त दूर नका जा. संत दगा बाबा, आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील संत श्रेष्ठ दगाजी बाबा. कारण आपल्या जिल्ह्यातील एक नावाजलेले संत. एक त्यांचं छोटं काही उदाहरण सांगतो मी. ज्यावेळेस त्यांची तब्येत खालावली गेली आणि गुजरातच्या एक हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलं. भरती करण्यात 15 दिवस ते पलंगावर खिळून बसले होते. एकच मंत्र, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 15 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं. डॉक्टर घेऊन त्यांच्याजवळ गेले. बिल माले काय माहिती नाही. कसलं बिल? म्हणे पैसा काय माले माहिती नाही. फक्त राम 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 राम, फक्त एवढाच मंत्र त्यांचा चालू होता. नामस्मरणाची ताकद, नामाचे बडे घेऊन सर्वता, सावता बाबांचा अशी अभंग आहे. नामस्मरण एवढी ताकद आहे, फक्त राम राम. तिथून निघून आले. डॉक्टरांना कळलं. त्यावेळेपासून त्या डॉक्टरांनी गुजरातमध्ये संत दगाजी बाबाचं हॉस्पिटल बांधलेलं आहे. एवढे माणसत्व आहे. म्हणून नामस्मरणामध्ये केवढी ताकद आहे हे आपल्याला संतांनी सांगितले. म्हणून आपण कोणत्या का समाजातला असो असं नाही म्हणत सावता माडीच पाहिजे, किंवा प्रत्येक संतांचं चरित्र किंवा प्रत्येक संतांचं वाङ्मय थोडं का असे ना आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. खरं तर अजून एक संत होऊन गेले, लालाबाबा. लालाबाबांच्या कुटियामध्ये आम्ही बऱ्याच वेळ गेलो आहे. स्वार्थ नाही, लोभ नाही, काहीच नाही.
फक्त ध्यान आणि ध्यान. म्हणतो की या माझा विश्वास चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांच्या चरणी लीन व्हावे. संत तुकाराम म्हणतात, म्हणून बघायला नाही बरं, संत तुकाराम. म्हणून एवढंच म्हणतो की आपल्या गावात मी हात जोडून विनंती करतो की आपल्या गावात पारमार्थिक लोकांची संख्या भरपूर आहे. सर्वजण सकाळी आरती होते, तसेच महिला वर्ग आहे ना खूप भाविक आहे. काही बसू त्यातली मानणं पडी त्या काही बी मागून देऊ पाहिजे, आपले काय करणे पण भक्ती मा पुढे. म्हणून दृष्टी म्हणताय, म्हणून माझं एकच म्हणणं आहे की आपण जसं कोणत्या एका संताची असे ना सवडे सण उत्सव जयंती साजऱ्या केल्या पाहिजे, त्या अर्थानेच आपण त्यांची जयंती साजरी केली आणि त्यांच्या उपकारातून काय देऊ त्यांची व्हावी उतराय, म्हणून आपण उपकार त्यांचे फेडू शकतो. म्हणजे अभंगामध्ये वंशाला धन्यता दिली. एकनाथ महाराजांनी माडियांच्या वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्यांचा, त्या सवी हरी कुरपू लागे अंगी धावणी त्यांच्या मागे सर्व कामे करीत. कास पितांबर खोवणी माघारी, कास पितांबर खोवणी माघारी सर्व कामे करी निजांगे. एका जनार्दनी सावता तो धन्य तयाचे महिमान कळेना काय. यथाशक्तीप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला बंशी सुकामाडी यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत, त्यांचे आभार. आणि आता कसं आहे, आता थोडंसं मी वेगळं घेतोय. आता कानबा येणार आहे आणि काय बऱ्याच तरुणांची फरमाईश कशी असते, मी थोडंसं वेगळं गाणं बोलून दाखवणार आहे आणि नंतर वेगळं करून आहे. अरे 4 वर्ष ना प्यार भूली गई मनाया वाट देख सतीनी रोज रे नजर लागनी मना प्यारले. या गाण्याच्या दृष्टीने आई नाही बरं बहिणी ते बाई महाराज वाचायचा का जम हा कांदेशने तो माय आई खानदेशने तो माय तू ना मै मामी सांगू काय इशिका कानबाई कोंडाय गावले आणि ये जो कानबाई माय लोट देवाले इशिका कानबाई माय लोट देवाले कानबाई आई माय मामी सांगू कानबाई आई माय दिला मामी सांगू रोट देवाले इशिका कानबाई माय तारखेला रोटे म्हणून बोललो बरं, असे नाही बोलतो मी. माझ्या यथाशक्तीप्रमाणे यथामतीप्रमाणे जो कानबाई ते 26 तारखेला लक्ष आपण माझ्या यथाशक्तीप्रमाणे यथा बुद्धीप्रमाणे तुमच्या समोर अभंग मांडला. त्याचा माझ्या बुद्धीप्रमाणे खरं सांगू का मी कीर्तन म्हणा अर्ध कीर्तन राजा आहे. देवणी शपथ 8-15 दिन जाणार येणार घेतो बाय म्हणायचं काय करा तुम्ही म्हणे काय करू पाठ करणं पडी इज्जत ना सवाल पोरे म्हणे काय पप्पा म्हणे तू फटफट राजायचं काय करू मग अशी काय करू काय करत दादा लेवाय जायले तारीख लेवाय जायले दुरणी तारीख आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बिगर पाकिट ना भाऊ आहे तो बिगर पाकिट ना भाऊ आहे म्हणून ते बघ टेन्शन घे खरं तर यथाशक्तीप्रमाणे मी जो मांडण्याचा प्रयत्न केला. जे काय चांगलं असेल ना ते संतांचं असेल आणि जे काही वाईट असेल ना ते माझं असेल. आणि तुम्ही समजणारे लोक आहेत कारण तुम्ही सांप्रदायिकच्या मध्ये सामील आहात. तुम्ही समजी दिशात आणि ज्या जर कधी दांगड देगा त्या काय समजिला त्यातली माहिती सांप्रदायिकच्या लोकांना माहिती. पहिलं पावले मी काय ओरिजिनल कीर्तनकार नाही. पहिलं पावले बाबांनो दादांनो आईंनो जर माझी काही चूक झाली असेल मला पदरात घ्या आणि माझी चूक लक्षात आणून द्या.
आणि जर काय चुका न बाई मन तोंड ना समोर जावजात मागे पुढे जावजात बाशी बरोबर. यथाशक्तीप्रमाणे सर्व संतांचे चरित्र असेल, सावताबाबांचे चरित्र असेल, मी यथाशक्तीप्रमाणे बसा, थोडंसं राहिलेलं आहे. आता बसा, कृपया करून सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. 2 मिनिटं अण्णा 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 सकाळी अण्णा या 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 2 मिनिट सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. संत नामदेव महाराज पुण्यतिथी तसेच सावता महाराज पुण्यतिथी ही सालाबदाप्रमाणे आज नामदेव महाराजाची पुण्यतिथी सुरू होती आणि सावता महाराजाची पुण्यतिथी लागली. हरिभक्त परायण रवींद्रजी महाराज वारुडे, खरं पाहिलं तर आमच्या वारुडे कुटुंबाचं नाव त्यांनी लौकिक केलं आणि गावाचंही नाव लौकिक केलं. कोंडावळ गाव कुठेही गेला तर कीर्तनाला तो आता उभा राहू शकतो. आणि माणसाची स्टेज डिडिंग जेव्हा वाढते ना, बोलायची हिंमत लागते आणि ती हिंमत ते नेहमी आता श्रीराम भजनी मंडळ हे नेहमी आवाज आहेत ना, ते नेहमी चान्स देत असतात की तू एक एक कडवं बोल, अभंग बोल. आणि हीच पद्धत बरोबर आहे. हे माणूस जन्मता शिकून येत नाही, परंतु इथंच शिकत असतो. आणि ह्या अभंगही आज सावता महाराजांचा चांगला घेतला आणि पुढे पुढे तो चांगला कीर्तनकार होईल, मी असा आशीर्वाद महाराजांना देतो. इथं ही संतांची भूमी आहे. महाराजजी बोलले की इथं बालकदास महाराज असतील, लाला महाराज असतील, दगा महाराज असतील, त्यांचे पावन स्पर्श या भूमीला लागलेले आहेत. आणि इथं राम मंदिर असल्यामुळे अयोध्या पण आहे. आता विठ्ठल मंदिर, सावता महाराज मंदिर होणार, पंढरपूर हे आहे, गड पण आहे, काशी पण आहे. शिवमंदिर पाहिलं तर काशी तीर्थक्षेत्र. म्हणजे आपण कुठं नाही गेलो आणि कोंढावळला तीर्थ केलं म्हाताऱ्या माणसांनी तरी सर्वांना पावन होईल. परंतु आम्ही 2 वर्षापासून या मंदिरासाठी काबाड कष्ट करून बरेच 5-7 लोक आम्ही फिरतोय. शोकांतिका एक आहे, आमचाही कमजोरपणा आहे पंचबावडीचा. आणि पुढच्या वर्षी, यावर्षी फोटो ठेवून आपण मंदिरामध्ये पुण्यतिथी साजरा केली, हे मला थोडं दुःख वाटतं. आता पुढे हे या ठिकाणी मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सावता महाराजांची व्हायला पाहिजे. हे तुमचं आमचं काय मत पडतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ठरवलेलं आहे की यावर्षी, पुढच्या वर्षी जो येणारा कार्यक्रम आहे तो सावता महाराज समोर असतील आणि मग इथं कीर्तन झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडं आर्थिक पाठबळ कमी असल्यामुळे गावाचं मोठं सहकार्य लागणार आहे. 4 लाख रुपये खर्च येणार आहे अजून. आणि तो खर्च अजून नवीन परत जर लोक आमचे बंधू ठरले तर त्यांनी भगिनी आणि बंधूंनी भीमांग लावलेले पैसा दिनात नाही आधी काय देऊ असा विचार काही करायचा नाही. आणि यथाशक्ती अजून वर्गणी मदत करा. दान केल्याने धन शुद्ध होतं, म्हणून आपण ते धन शुद्ध करून घ्या. आणि पुढच्या वर्षी सावताबा कीर्तन ऐकतील आणि विठोबा जवळ असतील म्हणून. आणि आपण एखादा 7 दिवसाचा सप्ताह सुद्धा ठेवू शकतो महाराज. रात्री कीर्तन, दिवसा कथा. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मी आता निजामपूर, खुळाणे वगैरे हे गावांमध्ये सावता मंदिर आहे, तिथं 7 दिवसाचा सप्ताह चालू आहे. तर आपण बी प्रयत्न करू पुढच्या वर्षी 7 दिवसापर्यंत 7 कीर्तन असतील, कथा असेल. म्हणून आपण सरळ हाताने सहकार्य करा. मागची बाकी ज्यांच्याकडे असेल त्यांनी बाकी काढून टाका. आणि ते आता परत मागायला हे करू नका, भाग पाडू नका.
स्वतःहून कमिटीकडे जमा करा. सावता महाराजांनी शेती केली, आपण पण शेती करतोय, आपण बी शेताचंच उत्पन्न घेतोय. इथं लक्ष्मी नांदते हे असंच महाराजांनी सांगितलं. आणि लक्ष्मी नांदते तर इथं कमी काय? आपण एवढी गरिबी पाहिली. इथं धरणाच्या कामाला आपण जात होतो, ती ताई माहिती की माती काम करत होतो. या गावाला मूल्य कोण देत नव्हतं आणि परिस्थिती सुधारली, दिवस चांगले आले. परंतु गोडा माहीत पैसा काढायला जीवत नाही. म्हणून सरळ हाताने मदत करा. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सावता महाराज, विठोबा महाराज, रुक्मिणी माता यांचं आगमन व्हायलाच पाहिजे. हे सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि आपण सगळं गाव मिळून अजून परत वर्गणी द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. रवींद्र महाराज यांनी परत मी अजून त्याला सांगतो की माझा पुतण्या असल्यामुळे मी त्याला काही मानपान देत नाही. आज महाराज तर अजून तो मोठा कीर्तनकार होईल. आणि त्याने फक्त आता या वारकरी संप्रदायाच्या चौकटीत राहून काही गोष्टी त्याला माहिती आहेत, मला पण माहिती आहेत. मी तुम्हाला काही ओपन करत नाही. माळकरी वगैरे होऊन त्याने माळा टाकून पुढील वाटचालीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय सावता महाराज. सकाळी 5 वाजता काकड्याचा आरतीचा कार्यक्रम होईल. सगळ्या भगिनींनी ताट आरती घेऊन काकड्याला हजर राहावं. हरी जगना आता भजनाचा कार्यक्रम होईल. भजनाचा स्वाद प्रत्येकाने घ्यावा. आता परत बंधूंनी सुद्धा घरी जाऊ नका. आज जागरणचा कार्यक्रम आहे, वर्षातून एकचदा येतो. म्हणून आपण सगळ्यांनी इथं थांबा. चहा पाण्याची व्यवस्था सगळ्यांना केलेली आहे. आणि आता मी माझे 2 शब्द संपवतो. जय सावता महाराज. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोली देवी बोले देवा महाराज तुम्ही आनाय विचारी अधिकार क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा सेवा अपराध महाराज तुम्ही. शुद्ध हा ज्ञान देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, ज्ञान देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. श्री जगन्नाथ भगवान की जय. हरि ज्ञानेश्वर महाराज की जय. जय सावता महाराज की जय.